एका बाजूला मायादेवी कुसरून त्यांच्या विरोधात सळवे 11 सळवे. म्हणजेच काय तर पहिलाच सामना अगदी सकाळच्या सत्रामध्ये प्रेक्षकांना मनोरंजन आणि क्रिकेटचा आनंद देणारा असेल, कारण दोन्ही संघांमध्ये चांगल्या खेळाडूंचा बहाणा आपल्याला पाहायला मिळतोय. 3 षटकांची लढत. मायादेवी कुसरून नाणेफेक जिंकली, क्षेत्ररक्षणाचा निर्णय आणि फलंदाजीसाठी निमंत्रित केलंय आणि 18 चेंडूमध्ये कितपत मजल मारेल. आजचा दिवस रविवार म्हणजेच क्रिकेट वार आहे आणि मुंबई मधलं क्रिकेट कधीही थांबत नाहीये. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा, वर्षाच्या 12 महिने मुंबईचं क्रिकेट चालू असतं आणि त्या प्रत्येक खेळाडूने क्रिकेटचा आनंद अगदी मनमुरादपणे घेतलाय. जे प्रेक्षक ओमसाई MTC या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आमच्यासोबत जोडले त्या सर्व प्रेक्षक राजाचं सकाळच्या सत्रामध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत. अक्षय शेठ म्हात्रे 81-82 आणि त्यांच्या साथीला त्यांचे बंधू कुणाल शेठ म्हात्रे, प्रणय डोंबरे, अगदी संपूर्ण टीम सज्ज आहे. श्री रेणुका देवी चषक 2024 एक दिवसीय स्पर्धा आणि पहिलाच सामना काही क्षणामध्ये आपल्या भेटीला येईल. षटक क्रमांक 1 गोलंदाजीसाठी सज्ज होतील सूरज, रवी बोरगे आणि त्यांच्या साथीला कुमार अमर कदम. 2 आघाडीवीर. अगदी पावसाळी रबर बॉलची स्पर्धा जरूर आहे, परंतु पावसाची अद्याप प्रतीक्षा. अगदी सूर्यप्रकाश स्पष्टपणे आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु रबर बॉलच्या स्पर्धेमध्ये पाऊस असणं म्हणजे दुग्ध शर्करा योग. चला सामन्याला होईल सुरुवात. श्री रेणुका देवी चषक 2024 चा पहिला सामना आणि पहिला चेंडू. पंच 2. येस, चला सामन्याला होईल सुरुवात. सूरजचा पहिला चेंडू अगदी थोडासा खाली राहिलाय. ऑन साइडला चेंडूला दिशा दिली आहे. रवी बोरगे यांनी पहिल्या चेंडूवर संघाचं खातं उघडलंय. धावांचा श्री गणेश होत असताना टीम सळवे 11 सळवे. रबर बॉलला ज्या प्रकारे उसळी अपेक्षित असते त्या प्रकारचा चेंडू अगदी अपेक्षित होता, परंतु चेंडू काहीसा खाली राहिलाय. कुमार अमर कदम. ओव्हर पिच प्रकारचा चेंडू स्टेट डाऊन द ग्राउंड. समोरच्या दिशेने कुमार अमर कदम यांच्या बॅट मधून एक मोठा फटका. षटकार. वैयक्तिक पहिला चेंडू खेळत असताना अमर कदम काय फटका सजवला. समोरच्या दिशेने ज्या प्रकारे या फटक्यावर आपलं प्रभुत्व सिद्ध केलं अमर कदम यांनी, जणू काही डगआउट मधून सेट होऊन आलेत. या स्पर्धेतील पहिला षटकार अगदी दुसऱ्या चेंडूवर आलाय. बुंद्यात टाकण्याचा प्रयत्न केलाय. चांगला चेंडू सूरज यांचा
अगदी षटकारानंतर योग्य पुनरागमन करत असताना निर्धाव चेंडूचे होते सांगता धावसंख्या धावफलकावर 7. ओव्हर पिच चेंडू अगदी लॉंग ऑफ आहे, चेंडूकडे पाहत राहील, त्याच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषा पार. कुमार अमर कदम यांच्या बॅट मधून सूरजच्या विरोधात षटकार. अगदी पाटण तालुका रबर बॉल प्रीमियर लीग मध्ये तब्बल 20,000 पॉइंटने हा खेळाडूची बोली लागली आणि का लागले अगदी पहिल्या 3 चेंडूवर त्याने स्पष्ट केलं. 3 चेंडू खेळले, 2 षटकार. अगदी लॉंग ऑफच्या दिशेने खेळत असताना सूरज यांना पुनरागमन करावं लागेल. पहिलं षटक हातात असताना सूरज हाफ ट्रॅकर चेंडू होता समोरच्या दिशेने, अगदी बॉलरच्या डोक्याच्या वरून डावातील तिसरा षटकार. कुमार अमर कदम यांच्या बॅट मधून विस्फोटक फटका. 6 धावा. 19 धावा धावफलकावर. अगदी रबर बॉल क्रिकेटमध्ये कशी फलंदाजी करावी याचा प्रात्यक्षिक हाफ ट्रॅकर चेंडू होता समोरच्या दिशेने अगदी व्ही शेप मध्ये. ओम साई एमटीसी या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण रिप्ले पाहू शकता. नीट अँड क्लीन. टीमची धावसंख्या धावफलकावर 19 धावा. 1 टू गो. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. या चेंडूवर अतिरिक्त गती पाहायला मिळाली. शेवटचा चेंडू निर्धाव हाताळला जातोय सूरज यांचा. अगदी या 3 षटकार या षटकामध्ये खर्च केले सूरज यांनी. टीमची धावसंख्या सळवे 11 सळवे बिनगडी बाद 19. षटक क्रमांक 2 साठी अशोक आले आहेत. पहिल्या षटकामध्ये कुमार अमर कदम यांचे 3 षटकार. 19 धावा धावफलकावर. अशोकांचा पहिला चेंडू मिस टाइम फटका. चेंडू हवेत आहे, झेलची संधी असेल. अगदी क्षेत्ररक्षकाने चुकी केल्या. 2 धावा पूर्ण केल्या. 13चा प्रयत्न अगदी करायचा होता परंतु 2 धावांवर समाधान मानावं लागेल. या चेंडूला टाइम करू शकले नाहीत. काही क्षणाला चेंडू हवेमध्ये जरूर होता परंतु पावसाळी रबर बॉल क्रिकेटमध्ये क्षेत्ररक्षण करणं थोडंसं अगदी कठीण असतं, त्यामुळे तुम्हाला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. 21 धावा. हाफ ट्रॅकर पंचाने अगदी नो चेंडूचा इशारा केला. पुलचा फटका. चेंडू सीमारेषा पार. रवी बोरगे यांच्या बॅट मधून षटकार. आणि 7 धावांनी या धावसंख्या धावफलकावर 7 ने पुढे जात असताना 28 धावा. अशोक अगदी खेळपट्टीच्या मध्यभागी चेंडू आपटण्याचा प्रयत्न जरूर केला. पंच तत्पर आणि चाणाक्ष आहेत. 7 धावेने धावसंख्येमध्ये वाढ होत असताना रवी बोरगे सुवर्ण संधी प्राप्त झाली आहे. फ्रीटचा चेंडू. फ्रेडचा चेंडू होता. अगदी कव्हरच्या दिशेने फटकावला गेलाय. क्षेत्ररक्षक दूरवरून वेगाने आले आहेत. पाण्यातून मार्ग काढत असताना 2 धावेचा प्रयत्न केला जाईल. 2 धावा पूर्ण केल्या. 13 साठी पलटले आहेत आणि ते अगदी पंचांकडे पाहिलं जात आहे. यस 2 धावा घोषांकित क्षेत्रामध्ये ते प्राप्त होतील. यस अगदी लक्ष द्या. जर गाडीला चेंडू लागला तर 2 धावा डिक्लेअर असतील.
दोन्ही टीम अगदी नियम तुम्हा सगळ्यांसाठी सारखे असतील, लक्षात घ्या. दोन चेंडूच्या अखेर टीमची धावसंख्या 30 धावा. अशोक यांचा ओव्हर पिच चेंडू रवी बोरगे यांच्यासाठी सुवर्ण संधी, दोन्ही हाताने प्राप्त केले चेंडू लॉंग ऑफ सीमारेषा पार, षटकार. काय फटका सजवला, रवी बोरगे ब्रँडेड फटका. ओव्हर पिच चेंडू चुकी केले आणि ज्या प्रकारे या बॅटचा स्विंग पाहायला मिळाला, अप्रतिम टायमिंग. काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न. नो +1. यस, 2 धावेने टीमची धावसंख्या 2ने पुढे जात असताना 38 धावा धाव फलकावर. अगदी अशोक सातत्याने काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करत आहेत. तुम्हाला अचूक टप्प्यावर गोलंदाजी करावी लागेल. ऑन साइडला चेंडूला वळवलाय. अगदी गॅप मध्ये फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला, परंतु क्षेत्ररक्षक वेगाने आल्यात. 1 धाव मात्र सहजरित्या अर्जित केली जाईल. 39 धावा धाव फलकावर. या डावामध्ये 5 षटकार आलेत. कुमार अमर कदम यांच्यासाठी हा चेंडू हवेत आहे. अगदी पवन वेगाने चेंडूवर गेलेत, करणार नाहीत कोणती चुकी. पकडला जाईल झेल. अमर यांचा संपल खेळ, फलंदाज बाद. हा रिप्ले तुमच्या समोर. हाफ ट्रॅकर चेंडू होता. अगदी विकेट काढण्याचा प्रयत्न जरूर झाला. अमर 3 षटकारांच्या मदतीने 18 धावांवर जरूर बाद झालेत, परंतु आपल्या संघाला चांगली सुरुवात करून दिली आहे. चांगला झेल. पवन पवार क्रमांक 3 वर अनिकेत. 1 टू गो. अनिकेत पहिला चेंडू अगदी स्टेट ड्राईव्हचा फटका. सरळ व्ही शेप मध्ये चेंडू सीमारेषा पार. अनिकेत यांच्या बॅट मधून पहिल्या चेंडूवर चौकार. आणि या चौकाराने टीमची धावसंख्या 2 षटका अखेर 1 गडी बाद 43. 43. नेक्स्ट मॅच रेणुका देवी स्पोर्ट्स विपक्ष बजरंग स्पोर्ट्स आंबुरोळे. दोन्ही टीम चला नाणेफेक करण्यासाठी आपण सज्ज राहायचंय. कुसरुंड एक्सप्रेस विजय. पहिला चेंडू अगदी ऑन साइडला दिशा दिले. चेंडूला मिड विकेट स्क्वेअर लेगच्या दरम्यान दुहेरीचा प्रयत्न केला जाईल. क्षेत्ररक्षण थोडंसं खराब आणि त्याचा अगदी सहजरित्या फायदा उचलला गेलाय. पहिल्या चेंडूवर 2 धावा मात्र प्राप्त केल्यात रवी बोरगे यांनी. ऑफ ड्राईव्हचा फटका. वेगाने क्षेत्ररक्षक चेंडूवर गेले. दुहेरीचा प्रयत्न केला जाईल. धावचीची संधी जरूर होती, परंतु फेकी थोडीशी दूरवर पाहायला मिळाली. क्षेत्ररक्षण जरूर चांगलं झालं, परंतु पावसाळी रबर बॉल क्रिकेटमध्ये आपल्याला हे चित्र सातत्याने पाहायला मिळतं. अगदी तुम्हाला तुमच्या शरीराचं संतुलन राखावं लागतं. 47 धावा धावफलकावर. वैयक्तिक 23 धावांवर खेळत असताना रवी बोरगे 9 चेंडूंचा सामना केलाय. चेंडू काहीसा खाली राहिला. फलंदाजाला काही समजलं नाहीये. लेग बाय स्वरूपात 1 धाव मात्र प्राप्त केली जाईल.
48 धावा धाव फलकावर. आता मात्र पावसाची अगदी हलकीशी रिमझिमणारी संत सुरुवात आपल्याला अगदी अनुभवायला मिळते. आणि ज्या वेळेला रबर बॉलच्या स्पर्धेमध्ये पाऊस येतो ना, त्यावेळेला मात्र क्रिकेट अगदी वेगळ्या उंचीवर जातं. अनिकेत 1 चेंडूमध्ये 4 केल्यात. रवी 10 चेंडूमध्ये 23. सळवे 48 ला 1 आहे. 2.3 चेंडूंचा खेळ झालाय. चला चेंडू दुसरा घ्या प्लीज. पंच अगदी सामना थांबवू नका, विनंती असेल. नेक्स्ट मॅच बजरंग स्पोर्ट्स अमरोळे रेणुका देवी स्पोर्ट्स. चला दोन्ही टीम सज्ज राहायचंय. पहिल्या डावाखेर आपण नाणेफेक करणार आहोत. कुसरुंड एक्सप्रेस या नावाने प्रचलित असलेला हा गोलंदाज अगदी गोलंदाजीसाठी सज्ज होईल. 3 चेंडू हाताळले, 4 धावा खर्च केल्यात. या सामन्यामध्ये अगदी आपल्या संघासाठी चांगल्या षटक हाताळत असताना विजय इथे मात्र हाफ ट्रॅकर चेंडू होता. हुकचा फटका, लॉंग लेग क्षेत्र निवडलंय. या चेंडूवर अवघी 1 धाव प्राप्त केली जाईल. चांगला फटका जरूर होता, परंतु मैदानाची भौगोलिक रचना जर पाहिली तर 180 अंशाचं हे मैदान, त्यामुळे तुम्हाला इन फ्रंट ऑफ द स्क्वेअर धावा बनवाव्या लागतील. गोलंदाजाचं देखील कौतुक करावं लागेल. अगदी ज्या प्रकारे क्रीडांगण आहे त्या प्रकारे साजेशी गोलंदाजी. इथे मात्र चांगला चेंडू पाहायला मिळाला. अगदी पडल्यानंतर काय वेगाने चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. डॉट बॉल. यष्टीरक्षक अक्षय यांना आपण पाहतोय. सर्वोत्तम यष्टीरक्षकापैकी अगदी पाटण तालुक्यातील म्हणून ज्यांच्या नावाची गणना केली जाते. 1 टू गो. 49 धावा धाव फलकावर. शेवटचा चेंडू देखील अगदी टॅप करण्याचा प्रयत्न. शेवटच्या चेंडूवर 1 धाव मात्र प्राप्त केली जाईल. संघाचं अर्धशतक मात्र शेवटच्या चेंडूवर झळकावलं गेलंय. 3 षटकांची होते सांगता. पहिल्या डावाखेर सळवे 11 सळवे चांगल्या सुरुवातीनंतर 50 धावा. 51 धावांचं लक्ष असेल टीम मळायदेवी कुसरुण. चला अमरोळे बजरंग स्पोर्ट्स अमरोळे टीमचे कर्णधार आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे प्लीज. बजरंग स्पोर्ट्स अमरोळे चला आपण नाणेफेकीसाठी या. आणि 51 धावांचं लक्ष टीम मळायदेवी कुसरुण.
बजरंग स्पोर्ट्स अमरोळे, चला प्लीज कर्णधार विनंती असेल आपण नाणेफेक करण्यासाठी त्वरित या. येस, चला दोन्ही टीमचे कर्णधार या. रेणुका देवी, येस अगदी या. चला पंच, आपण सामना चालू करूया. 51 धावांचं लक्ष. एका बाजूला सळवे 11 सळवे, दुसऱ्या बाजूला माळेदेवी कुसरून सलामीचे फलंदाज दाखल झाले आहेत. सूरज आणि त्यांच्या साथीला आहेत एपी. पहिल्या चेंडूवर अगदी काय सुरुवात केली आहे. सूरज स्काय लवर यांच्या बॅट मधून मोठा फटका, षटकार. एकावन्न धावांचं लक्ष आणि त्या लक्ष्याचा पाठलाग कसा करायचा आहे अगदी चित्र स्पष्ट आहे. सूरज यांच्या मनामध्ये काय सुरुवात केली आहे. रवी बोरगे यांच्यावर केलाय आक्रमण. दुसरा चेंडू लोअर फुलटॉस होता, अगदी ऑन साइडला खेळला गेलाय. एक धाव पूर्ण केली जाईल. क्षेत्ररक्षण चांगलं होत आहे आणि ते पहा अगदी बॅटला पाय लागल्यानंतर लगेच बॅटला वंदन करत असताना खेळाडू. आणि हे आपल्याला क्रिकेटने शिकवलंय. ज्या चेंडू आणि बॅटमुळे आज आपलं नाव आहे, ज्या चेंडू बॅटमुळे आपली ओळख आहे, त्याचा सन्मान करणं हे आपलं कर्तव्य. अर्जुनला मोठा फटका खेळायचा होता. बॅटची वरची कडा जरूर लागली. चेंडू अगदी कोशांकी क्षेत्रामध्ये मार्गस्थ होतोय. एक धाव. षटकारानंतर मात्र रवी बोरगे यांनी चांगले 2 चेंडू हाताळलेत. 8 धावा धाव फलकावर. 51 धावांचा पाठलाग करायचा आहे. म्हणजेच काय तर सुरुवात तशी अगदी ठोस झाली आहे. 8 धावा धाव फलकावर. टीम मळाईदेवी कुसरून. अकोट टप्प्याचा चेंडू जरूर होता, परंतु काय फटका सजवलाय क्रिकेट मधला
एक मादक फटका अवघ्या 2 धावा देऊन जाईल. जरूर जर पाहिलं तर या मैदानाची थोडीशी भौगोलिक रचनेचा अभ्यास करून फलंदाजी करावी लागेल. 10 धावा धावफलकावर अर्जुन पवार. अर्जुन आहेत आणि काय ज्या प्रकारे टाइम केलं चेंडूला, जरूर लॉंग लेगचं क्षेत्र निवडलं. हाच फटका त्यांना स्क्वेअर लेगच्या दरम्यान खेळावा लागेल. डीप स्क्वेअर लेग, डीप बॅकवर्ड पॉइंट, अगदी हे क्षेत्र तुम्हाला खुलं असेल. इन फ्रंट ऑफ द स्क्वेअर धावा कराव्या लागतील. 4 चेंडूंचा खेळ झालाय. 10 धावा धावफलकावर. रवी राऊंड द विकेट. अखेर 16 धावा. पहिल्या डावात देखील 3 षटकार आले होते. पहिल्या षटकात 19 धावा होत्या आणि दुसऱ्या डावात सुरुवात देखील तशीच राहिली. म्हणजेच काय तर अगदी टिट फॉर टॅट. काय फटका सजवला अर्जुन पवार. चेंडू जरूर पायावर टाकण्याचा प्रयत्न केला परंतु टायमिंग मात्र चांगलं केलंय. ओमी षटक क्रमांक 2 साठी आलेत. 12 चेंडू मध्ये करायचे आहेत 35. चला पंच थोडंसं आपण देखील ताकीद देत चला. खेळाडूंना विनंती असेल जास्त वेळ घेऊ नका प्लीज. ओमीचा पहिलाच बॉल वेगवान हाताळण्याचा प्रयत्न. अवांतर चेंडू, व्हाईट बॉल. सतरा धावा धावफलकावर. ओमकार पायावर टाकण्याचा प्रयत्न. सूर्यकुमार यादव सरांच्या स्टाईलने सूरज यांच्या बॅट मधून चेंडू सीमारेषा पार. षटकार. स्काय लवर अगदी आहेत सूरज. फटका पहा, बॅटचा स्विंग पहा. अगदी पायावर टाकल्यानंतर फ्लिकचा फटका काय सजवलाय. 23 धावा धावफलकावर. लक्ष जरूर 51 धावांचं आहे परंतु सुरुवात मात्र दर्जेदार राहिली आहे. टीम मळाईदेवी कुसरून. यॉर्कर हाताळण्याचा प्रयत्न. बॅटची आतली कडा 1 धाव मात्र प्राप्त केली जाईल. या चेंडूवर 24 धावा. सूरज 14 धावांवर खेळत असताना अर्जुन खेळत आहेत 9 धावा. आणि क्रिकेटमध्ये तुम्ही ज्या वेळेला धावांचा पाठलाग करता त्यावेळेला मात्र सुरुवात चांगली होणं गरजेचं असतं आणि ते मळाईदेवी कुसरूंची झालीच चांगली सुरुवात. फुललेंचा चेंडू होता ऑन साइड ला. अगदी चेंडूला हवेमध्ये खेळलाय. 2 धावा मात्र यशपंच कळवत आहेत 2 धावा मात्र प्राप्त होतील. या 2 धावेने 26 धावा धावफलकावर. सातत्याने ऑन साइडला फटके खेळण्याचा प्रयत्न केला जातोय कारण मिडल अँड लेग स्टंप वरती ज्या वेळेला चेंडू फलंदाजांना येतात त्यावेळेला मात्र फलंदाजाला अगदी ऑन साइडला फटके खेळायची संधी असते. 26 धावा धावफलकावर. ओमकार पुन्हा एकदा ओव्हर द विकेटने. सूरज ऑन स्ट्राइक.
विकेट काढण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आहे. यष्टीरक्षक रवी बोरगे इथे मात्र चेंडूचा अंदाज घेण्यामध्ये अपयश आले. एक धाव मात्र प्राप्त केली, परंतु हा झेल होता की मॅच होता हे पाहावं लागेल. झेल सुटलाय आणि असे झेल घेणं थोडंसं कठीण असतं, कारण चेंडू हवेमध्ये होता. यष्टीरक्षकाला चेंडूचा अंदाज आला नाहीये. सत्तावीस धावा धावफलकावर. 8 चेंडू मध्ये करायचे आहेत 24 धावा. सूरज यांना जीवदान प्राप्त झालंय आणि याचा फायदा आता कोणाच्या पत्त्यावर पडेल. फलंदाजी करत असताना कुसरून की गोलंदाजी करत असताना सळवे. हा चेंडू मात्र चांगला पाहायला मिळाला. आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू थोडासा खाली राहिला. निर्धाव चेंडू. वन टू गो. शेवटचा चेंडू अगदी हाफ वॉली होता. शॉर्टआर्म करण्याचा प्रयत्न. डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव मात्र प्राप्त केली जाईल. शेवटच्या चेंडूवर एक धाव प्राप्त होईल सूरज यांना. टीमची धावसंख्या 2 षटका अखेर 28 धावा. 6 चेंडू मध्ये मळायदेवी कुसरुण संघाला विजयासाठी करायचे आहेत 23 धावा. 6 चेंडू 23 धावा. रेणुका देवी स्पोर्ट्स नाणेफेक जिंकल्यानंतर फलंदाजीचा निर्णय घेतलाय. बजरंग स्पोर्ट्स अमरोळे संघ आपण क्षेत्ररक्षणासाठी सज्ज राहायचे. रेणुका देवी स्पोर्ट्स ऑन द टॉस अँड इलेक्टेड टू बॅट फर्स्ट. सात चेंडू मध्ये 23 धावांची आवश्यकता. अमित आल्यात. समोर सूरज 18 धावांवर नाबाद खेळत असताना सूरज. अमित यांची परीक्षा असेल. अमितचा पहिला चेंडू अगदी शरीरापासून दूर टाकलेला. पंचांचा इशारा. व्हाईट बॉल. 29 धावा धावफलकावर. दबाव स्पष्टपणे जाणवतोय अगदी फलंदाजी करणाऱ्या खेळाडूवर आणि गोलंदाजी, कारण सामना आता मात्र दोलायमान अवस्थेमध्ये आहे. आम्हीचा पहिला चेंडू ऑन साइडला अगदी टायमिंग करू शकले नाहीत, परंतु या चेंडूवर 2 धावा प्राप्त होतील सूरज यांना. अगदी स्क्वेअर लेगला चेंडू खेळायचा जरूर होता, परंतु चेंडू लॉंग लेगच्या क्षेत्रामध्ये गेलाय. 31 धावा धावफलकावर. प्रत्येक चेंडूवर सामन्याचं समीकरण बदललं जात आहे. यॉर्कर प्रकारचा चेंडू ऑन साइडला. चेंडूला वळवलाय. मिड विकेटला आहे. क्षेत्ररक्षक एकेरीचा प्रयत्न झालाय. दुहेरीचा प्रयत्न. अगदी 2 धावा पूर्ण केल्या जातात. तिहेरीचा प्रयत्न करायचा होता आणि तिहेरीच्या प्रयत्नात मात्र फलंदाज धावबाद. अमित यांनी चांगला चेंडू हाताळलाय. ज्या प्रकारे कर्णधाराने अपेक्षा केली होती त्या प्रकारची गोलंदाजी अद्याप क्रमांक 3 वर आलेत विजय.
चुकी झाली आहे आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नसते. फुलर लेनचा चेंडू, चेंडू लंगॉन सीमारेषा पार. सूरज यांच्या बॅट मधून षटकार. 39 धावा धाव फलकावर. काय फटका सजवला. अगदी आधीचा चांगला चेंडू होता परंतु या चेंडूची लेंथ चुकली. आणि ज्या ज्या वेळेला क्रिकेटमध्ये तुमची लेंथ चुकते त्या त्या वेळेला तुम्हाला मात्र त्याचा भुर्दंड सोसावा लागतो. 3 चेंडूमध्ये करायच्यात 12 धावा. तीन चेंडू 12 धावा. तीन चेंडू 12 धावांची आवश्यकता अमित आहेत आणि समोर सूरज. हाफ ट्रॅकर चेंडू होता. शॉर्ट पुल चेंडू अगदी मिड विकेट सीमारेषा बाहेर. षटकार. पंचेचाळीस धावा धाव फलकावर. सूरज सेट ऑन फायर. 12 चेंडू मध्ये नाबाद 34 धावांची विस्फोटक खेळी केली. सूर्यकुमार यादवचे डॅड फॅन आहेत. 2 बॉल 6. अजून देखील सामना संपलेला नाहीये. अमित काहीतरी चमत्कार करावा लागेल. 6 धावांची आवश्यकता असताना अगदी लोअर फुलटॉस चेंडू. 2 धावा मात्र या चेंडूवर प्राप्त होतील. 1 चेंडू 4 धावा. व्हॉट अ मॅच. काय सामना रंगलाय. अप्रतिम सामना. आता मात्र निर्णायक चेंडू असेल. 1 चेंडू मध्ये 4 धावा. कंपल्सरी चेस. अगदी 1 चेंडू मध्ये 4 करायचे आहेत म्हणजेच काय तर आता चौकार अथवा षटकारांची गरज आहे. काय निर्णायक चेंडू असेल. या सामना कोणाच्या बाजूने जाईल. अमित आहेत गोलंदाजीवर परंतु समोर जर जमेची बाब पाहिली मायादेवी कुसरूंची तर सूरज आहेत स्ट्राईकला. सूर्या लवर. तेरा चेंडू मध्ये 36 धावांची नाबाद खेळी केली सूरज यांनी आणि आता मात्र 4 धावांची आवश्यकता एका चेंडूच्या खेळांती. चला प्लीज थोडस फास्ट करा. एक चेंडू 4 धावा. सामना मात्र अगदी चित्तथरारक अवस्थेमध्ये आहे. 1 चेंडू 4 ची गरज. 1 चेंडू 4 ची गरज असताना काय चेंडू हाताळलाय आम्ही. त्यांनी क्रिकेट मधलं ब्रह्मास्त्र पाहायला मिळालं. बुंद्यात टाकलेला चेंडू. इथे मात्र फलंदाज आणि यष्टी रक्षकाला देखील चेंडू समजला नाहीये. वेल प्लेड टीम. सळवे 11 सळवे. वेल बोल्ड अमित. ज्या खेळाडूने संपूर्ण सामन्यामध्ये चांगली फलंदाजी केली परंतु शेवटच्या चेंडूवर सूरज यांना मात्र शांत उभं ठेवलंय. आणि हा रिप्ले पहा तुमच्या समोर. होमसा एमटीसीच्या माध्यमातून अगदी बुंद्यात टाकलेला चेंडू. ऑफ स्टंपच्या अगदी जवळ येऊन टाकलेला चेंडू. क्रिकेट मधला सगळ्यात अगदी ब्रह्मास्त्र पाहायला मिळालं. आणि हे पहा रवी बोरगे अगदी आपल्या सहकार्याला शाबासकी देत असताना सूरज यांच्या पाठीवर देखील त्यांनी अगदी शाबासकी दिली. चांगला खेळ राहिला आणि एका चेंडूने मात्र सामना पूर्णपणे निकाल फिरवला. वेल बोल्ड अमित. सळवे 11 सळवे. 1 बॉय 3 रन्स. अभिनंदन टीम.
नंदन टीम सळवे 11 सळवे हाडलक बाडलक मायादेवी कुस